श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेची 21 दिवसाची सेवा किंवा 11 दिवसाची सेवा जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही फक्त 5 मिनिट सेवा करायची। सेवा म्हणजे काय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा 11 माळी जप असेल, त्याचबरोबर आपण तारक मंत्र हे ज्या सेवा आहेत ह्या 21 दिवस करत असणार आहात। पण एक लक्ष ठेवा, खूप जणांना खूप इच्छा असते की स्वामींची सेवा करावी किंवा आपण स्वामी केंद्रामध्ये रोजच्या रोज जावी, पण आपल्याला आपल्या कामामुळे, आपल्याला घरातल्या गोष्टीमुळे, घरातले कामामुळे किंवा बाहेरच्या ऑफिसमधल्या कामामुळे आपल्याला स्वामी केंद्रामध्ये किंवा स्वामींची सेवा करायला जमत नाही। पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला रोजच्या रोज जर सेवा होत नसेल तर तुम्हाला फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत का विना सेवेला सुरुवात करायची। म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला 5 मिनिट आपल्यासाठी काढायचे आहेत। तर 5 मिनिट म्हणजे का हे तुम्हाला प्रश्न असेल तर एक लक्षात ठेवा, दिवसामधून फक्त आपल्याला 5 मिनिट आपल्या स्वतःसाठी काढायचे आहेत। कारण की आपण जर ध्यान करत असाल किंवा आपण जर स्वतःचा विचार जर तुम्ही करत असाल किंवा आपलं मन शांत करायचं असेल तर फक्त 5 मिनिट तुम्हाला दिवसातून काढायचे आहेत। मग रात्री झोपत असताना किंवा सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट तुम्हाला देवघरासमोर स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे। 5 मिनिट आपल्या खाली तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि स्थिर बसायचं आहे, मग्न होऊन बसायचं आहे, फक्त शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, स्वामींचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि मनातल्या मनात फक्त 5 मिनिट, जास्त म्हणत नाही, फक्त 5 मिनिट तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला फक्त 5 मिनिटच म्हणायचा आहे। गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला 1 तारखेपासून जी सेवा म्हणजे जी 5 मिनिटाची सेवा आहे ती फक्त 5 मिनिट करायची आहे। 21 दिवस करून बघा, तुम्हाला काही फरक जर जाणवला तर तुम्ही रोजच्या रोज सेवेला सुरुवात करा। सेवा म्हणजे फक्त 5 मिनिट तुम्हाला स्वतःसाठी काढायचे आहेत। म्हणजे 5 मिनिटामध्ये तुम्हाला फक्त स्वामी आणि तुम्ही, दुसरा विचार करायचा नाही आहे, संसाराचा विचार करायचा नाही। खूप जणांना काय होतं, स्वामींची सेवा करत असताना, आता मला सुद्धा होतं की ज्यावेळेस मी सेवा करत असते तेव्हा माझं मन वेगळीकडे जातं। म्हणजे मला पुढे काय होणार प्रश्न पडत असतो। म्हणजे सेवा करत असताना आराध्यानं काहीतरी केलं तर तिच्याकडे लक्ष जातं किंवा कुणी काही म्हटलं की त्याच्याकडे लक्ष जातं। म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसोबतच होत असतात। म्हणजे मन आपण कितीही एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा एकाग्र होत नाही। पण जर तुम्ही ठरवलं की 5 मिनिट आपण जर स्वामींशिवाय आपण कोणाचाच विचार नाही करायचा तर फक्त 5 मिनिट फक्त स्वामींना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि 5 मिनिट श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा। फक्त 5 मिनिटच तुम्ही दिवसातून काढा आणि 5 मिनिट जितका वेळा होईल, 5 मिनिटात जितकं तुम्हाला नामस्मरण म्हणजे जी 5 मिनिटात जेवढं तुम्ही नाव घेताल स्वामींचं त्याच्यामुळे सुद्धा खूप जणांना अनुभव येऊ शकतो। एक लक्ष ठेवा, तुम्ही कधी कोणत्याच देवाचं नाव जर घेतलं नसेल तर तुम्ही फक्त 5 मिनिट श्री स्वामी समर्थ म्हणा। त्यांनी असंही म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या सेवेमध्ये ज्या गोष्टी आपुलकीने करत असतात, श्रद्धेने करत असतात, विश्वासाने ज्या करत असतात किंवा खूप जणांचं असं असतं की इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ज्या सेवा तुम्ही करता त्याचं फळ जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला त्याची सेवा करूनही जर काहीच भेटत नसेल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही सेवा करून जर तुम्हाला फळ भेटत नाही तर फक्त नामस्मरण करणं गरजेचं आहे। तेच फक्त 5 मिनिट करून बघा, तुम्हाला काही फरक जाणवला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर फक्त आपलं मन जर शांत असेल तर सगळ्या गोष्टी शांत होऊ शकतात। आपण जर चिडचिडपणा करायला, आता खूप जणांच्या घरामध्ये काय होतं, एकानं बोललं की दुसऱ्यानं बोललं की त्याच्यामुळे जास्त भांडण वाढतं, खूप जणांच्या घरामध्ये होतं। पण एकानं जर बोलायला सुरुवात केली आणि एकानं जर शांत घेतलं तर त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, भांडण पूर्ण व्हायच्या आधीच संपतं। म्हणजे त्या व्यक्तीला काय बोलावं तेच सुचत नाही। पुढच्या व्यक्तीने जर काही बोललं तर ती भांडणाला भांडण लागतं। म्हणजे एकानं बोललं की दुसरं बोलणार, दुसऱ्यानं बोललं की तिसरं बोलणार, अशा ह्यानं भांडण होऊ शकतं। पण तुम्ही जर शांत राहत असाल तर तुम्हाला
कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही, लक्षात ठेवा. प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही तिथल्या तिथं देत असाल किंवा तिथल्या तिथं तुम्ही शांत जर बसत असाल तर पुढचा व्यक्ती तुम्हाला काहीच प्रश्न विचारणार नाही किंवा तुमच्यासोबत भांडण करण्याचा प्रयत्न करणार नाही. तुम्ही शांत राहाल की त्यालाही वाटेल की अरे काहीच बोलत नाही, मग मी काय बोलू, मग त्यानं पण जिथल्या तिथं शांत होणार. म्हणजे एक सांगण्याचा असा हेतू आहे की तुम्ही फक्त 5 मिनिट मग्न म्हणजे शांत राहायचा प्रयत्न जर केलात, 5 मिनिट स्वतःसाठी म्हणजे स्वामींसाठी आणि तुमच्यासाठी जर दिलात तर तुमचं खरंच खूप काही होणार आहे. तर लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा असेल किंवा तुमच्यामुळेच घरामध्ये भांडणं होतात असं जर वाटत असेल तर तुम्ही शांत राहायचा प्रयत्न करा, काहीच होणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 1 तारखेपासून ते 21 जुलैपर्यंत जर सेवेला सुरुवात करणार असाल तर नामस्मरण सारखी सेवा कोणतीच नाही. तुम्हाला जमलं तर 5 मिनिट काढा, फक्त 5 मिनिट बसा, हात जोडा किंवा तुम्ही शांत डोळे बंद करून बसा, स्वामींकडे बघा आणि फक्त नामस्मरण करा, दुसरं काहीच करू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही खूप सेवा करता तरीही फळ भेटत नाही, तरीसुद्धा तुम्हाला खूप अडचणीला सामोरे जावं लागत असेल तरीसुद्धा त्यावेळेसुद्धा अडचणीच्या वेळेससुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि अडचणीला सामोरे जायचं आहे. खरंच म्हणजे जी अडचण आहे ती खरंच लगेचच्या लगे निघून जाणार आहे. खूप जणांना त्याचा अनुभव आहे, तुम्हालाही त्याचा अनुभव येणार आहे. लक्षात ठेवा की नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. नामस्मरण करायला सुरुवात करा. त्याचबरोबर तुम्ही स्वयंपाक करायला त्यावेळेस स्वयंपाकामध्ये सुद्धा मग्न असाल किंवा तुम्ही तुमचे शब्द जे आहेत ते दुसऱ्यांना बोलत असाल, भांडण होत असेल घरामध्ये, स्वयंपाक करत असताना सुद्धा खालीवरी तुमच्या घरामध्ये होत असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणजे स्वयंपाकाची सुरुवात सुद्धा तुम्ही स्वामींचा जप करून सुरुवात करायची. तुम्ही भांडे घासायला तरी सुद्धा स्वामींचा जप करा. तुम्ही कोणतीही काम करायला तर स्वामींचं नामस्मरण करून तुम्ही काम करा. खरंच तुमचा अनुभव किती तुम्हाला येईल ते मी सांगू इच्छित नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही स्वामी चरित्राचे 3 अध्याय नक्की वाचा, कारण की खूप जणांचं असं होतं की नामस्मरण करून म्हणजे खाता पिता जर देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा खूप जणांना अनुभव येतो. एक लक्षात ठेवा, असं नाही की तुम्ही दिवसभर उपवास करा आणि तुम्हाला त्याचं फळ भेटणार असं नाही आहे. तुम्ही त्याच्यासाठी श्रद्धा आणि विश्वास जर ठेवला तर तुमच्या सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत, सफल होणार आहेत. एक लक्षात ठेवा, दिवस रात्र नामस्मरण करा आणि 5 मिनिटाची जी सेवा आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही 5 मिनिट काढायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. दुसरं काहीच तुम्ही करू नका, फक्त 5 मिनिट ही सेवा फक्त 21 दिवस करून बघा, काहीतरी चमत्कार झाला शिवाय राहणार नाही. आणि नंतर जी रोजच्या रोज जर तुम्ही सेवेला सुरुवात केलात तर तुमचं आणखी भलं होणार आहे किंवा तुमच्या खूप गोष्टीला जे प्रश्न आहे त्याचे उत्तर तुम्हाला लगेच भेटणार. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.